ठाण्यातील तलावांच्या पर्यावरणनुकूल संवर्धनासाठी माझा तलाव मोहीम, ठाणे मनपा आणि पर्यावरण दक्षता मंडळाचा संयुक्त उपक्रम. तलावांचे ठाणे ही बिरुदावली कायम राखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यातील तलावांच्या संवर्धनासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माझा तलाव ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत शाळा, महाविद्यालयांसह ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी सोमवारी सायंकाळी सिद्धेश्वर तलावाकाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडळाचे सदस्य हेमंत हजारे, मूक लेखिका शिक्षिका नूतन बांदेकर आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयोजिका सुरभी वालावलकर उपस्थित होत्या. ठाणे शहरात पूर्वी 60 पेक्षा जास्त तलाव होते. आता केवळ 42 तलाव शिल्लक आहेत. या तलावांचे पर्यावरणनुकूल सुशोभीकरण करणे, संवर्धन व्हावे यासाठी 5 जून 2023 या पर्यावरण दिनापासून माझा तलाव चळवळीची सुरुवात करण्यात आली. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत 15 तलावांच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेला निधी प्राप्त झाला आहे. तरीही पर्यावरणनुकूल सुशोभीकरण सह तलावांचे संवर्धन करण्यासाठी ठाणेकरांना पुन्हा नव्याने तलावांशी जोडणे, प्रत्येकाच्या मनात हा माझा तलाव आहे ही भावना निर्माण करणे, तसेच तलावातील पाणी, वनस्पती आणि जलचर यांचा विचार करून सुशोभीकरण करावे यासाठी ही जनजागृती लोकसहभागाची चळवळ सुरू केली आहे. त्यानुसार तलावाला भेट देण्यासाठी मंडळाने एक गुगल फॉर्म तयार केला असून तो फॉर्म भरून मंडळाला पाठवल्यानंतर तलावांची स्थिती संस्थेकडे नोंदवण्यात येईल, असेही वालावलकर यांनी सांगितले. साधारणपणे जून महिन्यापासून आपण सगळ्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारची योजना चालू केली आहे की शाळांना कुठला तरी तलाव दत्तक घ्यायला सांगायचं. कारण आमची पिढी म्हणजे आपल्यासारखी लोक ज्या वेळेला त्याच्यावरती काही आंदोलन करतात त्यावेळेला आपल्या पुढे हे आंदोलन चालवायला कोणतरी आवश्यक आहे ना. कारण शाळा कॉन्झर्वेशन ऑफ लेक्स म्हणजे तलावांचं अस्तित्व इथे ठेवणं हे कशा करता, तर त्याला सौंदर्यीकरण करून त्याचा एक शोभेचा दागिना नाही बनवायचा, तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे नैसर्गिक कर्तव्य आहे ते पार पडलं पाहिजे. म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात, अनेक प्रकारची झाडं त्याच्या भोवती आहे आणि हे सगळे स्पॉट जे आहेत ते आपोआप हवा शुद्धीकरण करणारी केंद्र आहेत. जशी मैदानं आवश्यक आहेत तसे तलाव आवश्यक आहेत. ही सगळी गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती हातात घेतला आणि म्हणून सगळ्या मुलांना इन्व्हॉल्व करून आणि शाळांना इन्व्हॉल्व करून माझा तलाव ही संकल्पना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवतोय. पूर्वी झालेलं जे आंदोलन होतं त्यावेळेला आम्ही तलावांच्या संरक्षणासाठी लोकांनी गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणत होतो. आम्ही लोकांना रिस्ट्रिक्ट करत होतो. आता आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर या, रिस्ट्रिक्ट नाही करत आहोत. आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हीच बघा तलावाचं काय चाललंय, तलावाचं सौंदर्यीकरण कसं होतंय, तलावाच्या भोवती कुठली झाडं आहेत, तलावात कुठले कुठले पक्षी येत आहेत, तलावातले मासे आणि बाकी बायोडायव्हर्सिटी काय काय आहे. आणि हे जर सगळं आपल्याला परमनंट ठेवायचं असलं, आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवायचं असलं तर त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून ही जी चळवळ आहे ती संवर्धनाकरता चाललेली चळवळ आहे. आणि त्याच वेळेला निमित्त मात्र होऊन या मॅडमनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये हा सगळ्या तलावांचा एकूण 42 तलाव आहेत. म्हणजे आताही मी जेव्हा केव्हा हे पुस्तक लोकांना दाखवतो तर लोक तोंडात हात घालतात, विचारतात 42 तलाव आहेत ठाण्यात. अशा प्रकारचं लोकांचे एक्सक्लेमेटरी रिॲक्शन येते. त्याच्या पुढे जाऊन लोकांनाही माहिती झालं पाहिजे की आपल्याकडे 42 तलाव आहेत, आपल्याकडे 66 तलाव होते. हे सगळ्या लोकांना आपला इतिहास माहिती करून दिला पाहिजे. अशा स्वरूपाची योजना या सगळ्या संकल्पनेमध्ये आमच्या आहे आणि आम्ही हे निश्चितपणे करणार. साधारणपणे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आम्ही या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर आहे ते प्रकाशित करतोय. सर्व इंग्रजी शाळांना गवसणी घालतोय ठाण्यातल्या की ज्यांना इंग्रजी पुस्तक हवंय. आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये सर्व शाळातली मुलं त्या तलावांवरचे प्रकल्प आणि त्यांच्या डिमांड्स घेऊन उभे राहतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सहभागातच ही सगळी योजना यशस्वी होणार आहे. म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की ज्यांच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे तलावांच्या संवर्धनाबद्दल किंवा त्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल त्यांनी जरूर आम्हाला येऊन भेटावं आणि आपण एकत्रितरित्या या सगळ्यामध्ये योग्य प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे करू. सर, आपण बघितलं असेल तर तुम्ही आता देखील आपण बघितलं तर मासुंदा तलावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. मासुंदा तलावामध्ये हॉटेल बांधले गेलेले आहेत, गाळे बांधले गेलेले आहेत, असं विविध पर्वत. त्याच्या संदर्भात आपण काय वाटतं? लगेच उद्या उठून कोणीतरी आंदोलन करायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं.
आम्ही त्या सगळ्याचा अभ्यास करतो पहिल्यांदा, कारण याचा अभ्यास केलेलाच कोण. आम्ही जेव्हा माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळेला अशा प्रकारच्या तलावाची मूळ रुंदी लांबी किती, त्याच्यातनं किती कमी झाली आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचं अतिक्रमण झालंय, अशा प्रकारची पण माहिती एकत्रितरित्या कुठेही अवेलेबल नाही. आम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन करतोय आता. म्हणजे या तलावाला आता जे पाण्याची जी पातळी असते ना, आणि ती पाण्याच्या पातळीने त्यांनी ऑक्युपाय केलेली जागा ती किती आहे याबद्दलही आपल्याकडे माहिती नाही. म्हणून तर आम्ही 12 महिन्यामध्ये तलावाचं फोटो डॉक्युमेंटेशन करतोय. पाण्याची पातळी पण बघतोय, पाण्याचे विस्तार पण बघतोय, त्याच्यातले सगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी पण बघतोय. आणि हे करणारे आमच्याबरोबर अनेक नागरिक ठाण्यातले आहेत. जवळजवळ 44-45 नागरिक आम्हाला जॉईन झाले आता. आणि तेवढ्या शाळा आणि महाविद्यालय जर जॉईन झाली तर तेवढे डोळे हे सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करतील. आणि हे डॉक्युमेंटेशन जे आहे ते झाल्यानंतर मी हक्काने बोलू शकतो किंवा अधिकाराने बोलू शकतो की हे इथे होतं, आणि मग त्याच्या पुढे आपण डिमांड करू शकतो. म्हणजे इथे कुठेतरी दिशाभूल करण्यात आली. 34 तलाव आहेत किंवा 36 तलाव आता आहेत, म्हणजे प्रत्यक्षामध्ये 45 आहेत, पण बरोबर. 36 तलाव आहे. महापालिकेच्या आकडेवारीवर 36 तलाव आहेत. बरोबर बरोबर. कुठेतरी दिशाभूल ठाणेकरांची होती तलावांच्या बाबतीत. आता ते ठाणेकरांनी समजून घ्यायला पाहिजे. आता समोर इथे ब्रह्मदेवाची मूर्ती आहे, ती कित्येक वर्षापूर्वीची आहे, ती विटनेस आहे खरं म्हणजे या ठिकाणाला सुद्धा महत्व आहे. म्हणून तर आम्ही या ठिकाणावरती आलो, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी तलावाच्या काठाला येऊन बसलोय आपण. मागच्या तलावाला पण तुम्ही भेट द्या. खरं म्हणजे तुम्ही नुसतं कॅमेरा घेऊन प्रत्येक तलावाला जर नुसती भेट द्यायला लागलात ना तरी सुद्धा भरपूर फरक पडायला सुरुवात होईल आता. आणि ते आवश्यक आहे आता, कारण अनेक तलावांना कोणी भेटच देत नाहीये. 22 तलाव असे आहेत की ज्याच्यावरती कोणी गेलेलंच नाही अनेक वर्षामध्ये. आणि म्हणून लोकांनी जावं याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. म्हणजे मी सगळ्यांना असं आवाहन करतो, आपल्या जवळचा तलाव शोधून काढा. नसेल तर आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही सगळ्या तलावांचा एक नकाशा तयार केलाय ज्याच्यामध्ये आमच्याकडे सगळे डायमेन्शन्स आहेत, मी त्याला देऊ शकतो. आणि त्यानंतर ते आपल्या जवळचा तलाव शोधू शकतात आणि त्याला भेट देऊ शकतात. अशा जवळच्या तलावाला भेट देणाऱ्यांची संख्या ज्यावेळेला वाढेल त्यावेळेला आपोआप तलावांचे संवर्धन आणि सगळ्या प्रकारचं संरक्षण सुरू होईल.